आनंदी आहात? कारण बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. आणि तुम्ही सर्वजण आणि तुमच्याबरोबर मी सुद्धा प्रभू या जगाला निवडतो. रम्य संध्याकाळी त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या गेस्टमनीमध्ये, त्याच्या दुःख सहनामध्ये भाग घेत असताना या आपल्या दुःखाच्या तुसाच्या वाटेचे दिवस, कोरेजमाचे दिवस आणि आपण महिला दिन साजरा करून सन्मान सत्कार करत आहात. त्याबद्दल प्रथम आयोजकांचा आभार मानते. कारण बंधू म्हणाला गेल्या वर्षी काही कार्यक्रम झाला नाही आणि यंदा झाला पण लोक बायका काही आल्या नाही. पण प्रत्येक गोष्टीला प्रभूचा हात आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायात 44व्या वचनात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पित्याने आकर्षल्याशिवाय चांगल्या कामासाठी कोणीही येऊ शकत नाही. पित्याने मार्ग मोकळे केले पाहिजे आणि ज्याचे मार्ग मोकळे झाले तेच देवाच्या मार्गाने, देवाच्या मंदिरामध्ये आयोजकांच्या आमंत्रणाला मान देण्यासाठी या कार्यक्रमासाठी हजर आहे. आणि माझ्या प्रिय भगिनींना आपल्यामध्ये बंधू पण आहे, कोण की नाही? तर बंधू आणि भगिनींना जे आपण आज इथे महिला दिनाच्या सन्मानासाठी ते औचित्य साधने एकत्र आलेलो आहोत. आपल्यामध्ये आपला प्रभू हजर आहे आणि अशासाठी हजर आहे की महिलांचे काही प्रश्न आहेत, महिलांचे व्यथा आहेत, दुःख आहे की जे सांगून समजत नाही आणि सहनी होत नाही. अशा काही समस्या आहेत. माझ्या प्रिय भगिनींनो, आपण जर विश्वासाने कोणाकडे आपलं मन उघडं करण्याचा प्रयत्न केला तर थोड्या दिवसानंतर आपल्याला त्याचा परिणाम अनुभवायला मिळतो की आपण काय सांगितलेलं असतं आणि त्याच्यामधून काय निघत असतं आणि त्याचा शेवटी आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. माझी एक भगिनी आहे. ही माझी भगिनी चर्चमध्ये यायची, गुडघे घालायची, प्रार्थना करायची, रडायची प्रार्थना करत असताना. आणि तिच्या बाजूला असलेली दुसरी भगिनी तिला विचारायची, तिचा संपल्यानंतर तू का रडत होती, काय मागत होती, कशासाठी काय प्रार्थना करत होती? आणि 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, ही काही सांगत नाही, काही बोलत नाही. शेवटी ह्या बाईने, जी शेजारची बाई होती, तिने तिच्या बहिणीला सांगितलं की तुझी बहीण चर्चमध्ये आल्यानंतर गुडघे घालते, प्रार्थना करते, प्रार्थना करता करता रडत असते, तर ती कशासाठी प्रार्थना करते, काय दुःख आहे तुझं? आणि तिचं दुःख काय होतं? तर तिचा एकूण एक मुलगा होता आणि या एकूण एका मुलाला अनेक ठिकाणाची नाती यायची पण ती नाती जुळायची नाही. मुलाला भेटण्याचा वेळ यायचा, भेटायचे, बघायचे आणि नंतर 8 दिवसांनी 15 दिवसांनी निरोप यायचा आणि ते नातं तुटायचं. आणि मग काय व्हायचं? ही भगिनी नाराज व्हायची, निराश व्हायची आणि मग तिला संशय यायचा की आमच्या शेजारच्या बाईने काय सांगितलं असेल का, नात्यातल्या बाईने काय सांगितलं असेल का, त्या बाईबरोबर आमचं भांडण आहे, तिने काय सांगितलं असेल का आणि म्हणून माझ्या मुलाचं नातं तुटत आहे का? आणि मग ती परमेश्वराला एकच रडून प्रार्थना करायची की प्रभू, कोण ह्या नात्यामध्ये गोंधळ घालतं, कोण नातं तोडतं ते मला दाखवून दे, की मला त्या व्यक्तीचा न्याय करायचा आहे. आणि अशी प्रार्थना ऐकली जात नाही, तर न्याय करणारा आपला प्रभू आहे. आणि म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये 1ल्याच अध्यायामध्ये 15व्या वचनामध्ये दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही रडता आणि तुम्ही मागता, तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपला प्रभू तोंड फिरवतो. का तोंड फिरवतो? तर आपण अयोग्यरित्या मागतो. ही माझी भगिनी अयोग्यरित्या मागत होती की मला त्यांचा न्याय करायचा आहे, तर दाखवून द्यायचं आहे माझ्या मुलामध्ये काय कमी आहे. थोडे दिवस गेल्यानंतर, 3-4 महिने गेल्यानंतर ही भगिनी तिच्या बहिणीला सांगून आपल्याकडे प्रार्थनेला आली. आणि जेव्हा प्रार्थनेला आली तेव्हा ती सांगायला लागली की
38 वर्षाचा मुलगा झाला, पण त्याचं 3 वेळा नातं तुटलं. आता काय करायचं? आणि मी तिला सांगितलं, यिर्मया 29 वचन 11 ते 13 मध्ये तू बघ, परमेश्वर काय सांगत आहे की तुझ्या मुलाविषयी परमेश्वराच्या योजना आहे आणि त्या योजनेप्रमाणे तुझ्या मुलाच्या बाबतीत घडणार आहे. आणि ती म्हणते, कसल्या योजना आहे? ह्या कसल्या योजना की जी नाती जमतात आणि तुटतात नाही, ह्याच्यामध्ये माणसांचाच हात आहे. आणि अनेक प्रकारे तिला समजावून सुद्धा ती समजण्याच्या पलीकडे होती. आणि मग तिला मी सांगितलं, तू कितीही रडली, कितीही ओरडली तरी सुद्धा तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार नाही. कारण एकिया 39 वचन 17 आणि 21 मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की असं का घडते, त्याचं उत्तर तुला योग्य वेळी मिळेल. तू माझं एक काम कर, तुझ्या मुलाला तिथे पाठव. आणि मग तुझी बहीण आणि ती निघून गेली. आणि बहिणीने तिला सांगितलंय की बघ अँटी तुला काय सांगितलं आहे. लूक 6:36 ते 38 मध्ये जे प्रभूने सांगितलेलं आहे, मी जसा दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. जसा तुमच्या बहिणीचा आरोप आहे, काही लोकांच्यावरती संशय आहे, ते संशय आरोप काढून ज्या व्यक्तीविषयी तिच्या मनात राग आहे तो तिने काढला पाहिजे. कारण जर राग काढला नाही तर यशाया 59 वचन 1 ते 3 मध्ये आपण पाहतो, प्रभू म्हणतो की मी तुझं गाणं ऐकणार नाही एवढे माझे आनंद नाही, आणि मी तुला आशीर्वादित करणार नाही एवढे माझे हात तोकडे नाही. जर प्रभू गाणं ऐकत आहे आणि आशीर्वादित करत आहे तर तो आपल्याला आपल्या प्राणाची भिंत बाजूला केली पाहिजे, आपल्याला क्षमा केली पाहिजे, तरच आपल्याला क्षमा मिळणार आहे आणि आपलं कार्य पुढे होणार आहे. माझ्या प्रिय भगिनींनो, ज्या वेळेला या बाईने, ज्या बाईवरती तिचा संशय होता, जिच्यासाठी ती शिव्या देत होती, जिला ती ब्लेम करत होती, त्या बाईकडे जाऊन तिला एकच सांगितलं की माझ्या मुलाला आता नातं आलेलं आहे, ती मुलगी कशी आहे ते जरा तू शोधून बघ. आणि ती दुसरी तिसरी नव्हती, तर त्याच बाईच्या बहिणीची मुलगी होती. आणि हे नातं त्याच बाईने, जिला ती शिव्या देत होती, तिच्यावरती रागवत होती, तिने नाती दोघी असा आरोप करत होती, त्याच बाईने ह्या मुलासाठी नातं आणलं होतं. ज्या वेळेला तिने क्षमा केली आणि क्षमा केल्यानंतर प्रभूने ते मार्ग मोकळे केले आणि त्या मुलाचं लग्न झालं आणि आता तो 2 मुलांचा बाप आहे. बघा भगिनींनो, आपल्या मनामध्ये इतरांविषयी राग आहे, द्वेष आहे, हेवा आहे, संशय आहे, आणि हे सगळं अंतःकरणात आपल्या असल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कळत न कळत गोंधळ निर्माण होतो, गैरसमज निर्माण होतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, आपण एवढं देवळात जातो, आपण एवढी प्रार्थना करतो, आपले प्रश्न का सुटत नाही. आपल्या कुटुंबामध्ये असलेले प्रश्न आपण प्रभूला सांगतो, बरोबर आहे, पण प्रभू तुम्हाला आणि मला एकच सांगत आहे प्रकटीकरण 23 मध्ये की मी तुमच्या दाराशी उभा आहे, मी तुमच्या अंतःकरणाचा दरवाजा ठोठावत आहे. तुम्ही अंतःकरण मोकळं करा, अंतःकरण उघडं करा. जोपर्यंत तुमचं अंतःकरण मोकळं होत नाही तोपर्यंत माझी कृपा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. या महिला दिनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण एकच प्रार्थना प्रभूकडे करणार आहोत की प्रभू, आम्ही सर्वजण माणसं आहोत आणि विशेष म्हणजे उत्पत्तीपासून आपण बघतो की महिला कमकुवत समजल्या जात आहे. कारण आदामाला सहचरणी निर्माण केल्यानंतर 3ऱ्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या आपण पाहतो, सापाने भुरळ घातली आणि एव्हा फसली, आणि तेव्हापासून महिलेवरती एक शिक्का मारण्यात आलेला आहे की महिला लगेच भुलते, तिला थोडी जरी भुरळ घातली तरी ती फसते. पण जे आपल्याला बोलतात त्यांना माहिती नाही की महिलांसारखं कणखर हृदय आणि निर्णय घेण्याची क्षमता महिलांमध्ये जी आहे ती कधी कधी पुरुष कमी पडतात निर्णय घेण्यामध्ये, पण महिला आपली आघाडीवर असते. आता आपण बघतो सगळीकडे महिला आहेत, रिक्षावरती सुद्धा महिला आहेत आणि रेल्वे सुद्धा महिला चालवत आहेत, विमानाचं उड्डाण पण महिला करत आहेत, सगळीकडे महिला अग्रेसर आहेत. कारण महिलांची निर्मिती ही जरी पुरुषांची फासली काढून केली असली तरी सुद्धा परमेश्वराने तिच्यावरती विशेष प्रेम केला आहे. कारण ज्या एवेला त्यांनी बनवलं, ज्या एवेने जगामध्ये पाप आणलं, त्याच पापाला
या देवपुत्राची माता म्हणून निवडलं आणि तिच्या मरिया मातेच्या सहनशक्तीसारखी सहनशक्ती त्याने आपल्या प्रत्येक महिलेला दिलेली आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपले थोडे अपमान होतात, आपल्या घरामध्ये आपल्या पतीकडून सुद्धा काही अशा माझ्या बहिणी आहेत की पतीकडून त्यांना खूप छळ सहन करावा लागतो, इतका छळ सहन करावा लागतो, त्याला संसाराचा नकोसा झालेला आहे, मुलं नकोशी झालेली आहेत की बहुना स्वतःचा जीव नकोसा झालेला आहे. आणि त्या महिला एकच सांगतात की आंटी आता आम्हाला सहन होत नाही. आणि मग त्यांना मला सांगावं लागतं की सहन करणारे तुम्ही नाही तर सहन करणारा आपला प्रभू आहे. त्याने क्रूसावरती किती सहन केलेलं आहे आणि क्रूसावरून तो तुम्हाला सहनशक्ती पुरवत आहे. तुम्ही निराश व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही. जो पती तुम्हाला दिलेला आहे तो पती त्याच्याद्वारेच तुम्ही स्वर्गात जाणार आहात. कारण जर तो चांगला असला तर तुम्ही देवाचा शोध घेणार नाही. तो थोडासा त्रासदायक असला, दारू घेणारा असला, संशय घेणारा असला, तुम्हाला अपमानित करणारा असला तर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूचा शोध घ्या आणि त्याच्याद्वारे तुम्ही स्वर्गराज्यात जाल. आपली एक भगिनी आहे, तिच्या लग्नाला 27 वर्ष झाली माझ्या प्रिय भगिनीनं. आणि 27 वर्षामध्ये तिला 2 मुले आहेत आणि 27 वर्षामध्ये ती म्हणते मला कोणत्याच प्रकारचं सुख माझ्या पतीकडून मिळालं नाही. आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आशेने आली आहे. काय आशा घेऊन आली आहे तर माझ्या पतीला लवकरात लवकर मरण यावं. जर तो मरण पावला तर माझ्या घरामध्ये शांती येईल, आनंद येईल आणि माझ्या दोन्ही मुली आणि आम्ही सुखी होऊ. आणि मी तिला सांगितलं की जर पती तुझा मरण पावला तर मग तुला बाहेरच्या जगाला तोंड द्यायला धैर्य मिळणार नाही. कारण जग आव वाचून उभा आहे. जगाची परिस्थिती पेट्याच्या पहिल्या पत्रात 5व्या अध्यायात 8व्या वचनात सांगितल्याप्रमाणे सैतान चौकाळलेला आहे, कोणाला खाऊ कोणाला घेऊन शोधत आहे आणि मग अशा लोकांसाठी रान मोकळं होत आहे. म्हणून तू तुझा पती जो दारुडे आहे, दारू पीत आहे, 27 वर्षामध्ये त्याने तर काही सुख दिलं नाही आणि त्याच्या मरणाची तू वाट पाहत आहे, तोच पती लग्नाच्या दिवशी कसा दिसत होता, कोणता पॅन्ट घेऊन आला होता, कोणता सूट त्याने घातला होता आणि कसं तू त्याच्या बरोबर तिथे गेली सासरी, वाचत वाचत त्याने तुला नेलं हे आठवतं. तुझी करवली कोण होती, कसं कसं त्याने तुला मान दिला, त्यांनी काय केलं. कधीतरी 27 वर्षामध्ये एक गुलाबाचं फूल आणलं असेल, कधीतरी एका ओळीवर खाऊ आणला असेल, ते आठवण कर. आता जे काही तू करतो ते तू आठवू नकोस, कारण ते देवापासून नाही, ते सैतानापासून आहे. तिला सांगून झाल्यानंतर मी मर्सेल चर्चला गेलो. मी मर्सेल चर्चवरून जेव्हा मी परत आले तेव्हा मी पाहिलं की ही आमच्या त्या गार्डनकडे बसलेली आहे आणि ती मला सांगते आता मी घरी जाणार नाही कारण तो मला ठार मारेल, कारण तो माझ्यावर संशय घेतो आणि तो मला सांगेल कुठे गेली होती, कोणत्या यानाबरोबर गेली होती. आणि मी तिला सांगितलं तू इथे बसल्या बसल्या तुझ्या लग्नाची वरात आठवली का. हो आठवली. मग तू घरी जा. नाही तुम्ही मला घरी घेऊन चला, मी तुला घरी घेऊन आले तर माझ्या घरात सांगते तू कुठे फिरते, म्हणून तू जा घरी, मी प्रार्थना करतो. आणि मी जेव्हा गेली तेव्हा मी बस स्टॉपवर उतरले. बस स्टॉपवर तिने पाहिलं की त्याच्या हातामध्ये काठी आहे आणि एक बॅटरी आहे. बॅटरीचा पेट्रोल पुढे चालला होता, मागे वळून पाहत होता आणि तिला भीती वाटत होती की मागे वळाला तर काठीने मला तो मारला. तो पुढे मी मागे, तो पुढे मी मागे करत ते घरापर्यंत पोहोचले. पाहिलं तर काय, दोन्ही मुली अभ्यासाला बसलेल्या आहेत. आता काहीतरी स्वयंपाक केला पाहिजे म्हणून ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेल्यानंतर तिच्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये वरण आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये
लागली नाही. नंतर तिने पाहिलं की हॉलमध्ये लाईट पेटलेली आहे. तो उठून त्याने पाणी भरलं, चहा बनवला आणि हिचा ड्रेस इस्त्री केला आणि मग हिला उठवलं. ही उठली, 2 घुटं चहा घेतला, कपडे केले आणि तो म्हणाला, चल आपण विसाला जाऊ. माझ्या प्रिय बहिणीनं जेव्हा हे विसाला गेले त्या पहिल्याच वाकावर दोघे बसले. फादर विसा करत होते पण फादरचं विसर लक्षच नव्हतं. ही जोडी उगवली कुठून? हे आले कसे चर्चमध्ये? ती येते पण हा येत नव्हता. फादर 2-3 वेळा गेले होते. क्रिसमसला नाही, गुड फ्रायडेला नाही, कधीच हा माणूस आला नाही. आज कसा आला? आणि मग ज्या वेळेला विसा संपली, फादर कपडे बदलायला साखरेशीत गेले आणि तिथून आल्यानंतर त्याला विचारलं, काय जेवियर, आज कुठे सूर्य उगवला? तो म्हणाला, फादर काल संध्याकाळपासून मला काहीतरी होत होतं. काय होत होतं? मला माझ्या लग्नाचा दिवस आठवत होता. बँड माझ्या कानात वाजत होता. माझी बायको गाऊन घालून माझ्या बरोबर चालत असलेली दिसत होती आणि मला प्रभू सांगत होता, तू काय करत आहेस? आणि म्हणून मी निश्चय केला की दारू आता पिणार नाही. आज आमच्या लग्नाचा 27वा वाढदिवस आहे. आम्हाला आशीर्वाद द्या. त्या दिवसापासून बंधूने काम सोडले आणि 8 दिवसानंतर परत ते दोघं जण सायकलवर डबल सीट आले. तेव्हा मी विचारलं, काय करायचं? करायची का प्रार्थना? नाही, नका नका एंट्री, आता सगळं बरं होईल, आता नका प्रार्थना करू. आणि बरं म्हणजे एवढं बरं झालं माझ्या प्रिय भगिनीनं, मला सगळ्यांना आनंद होतो. आता दोन्ही मुली शिकल्या, दोन्ही मुलींची लग्न झाली, दोन्ही मुली परदेशी गेल्या आणि ही जोडी सुद्धा परदेशी गेली. परमेश्वराकडे आपण आपलं कारण मांडत असताना आपण इतरांचे दोष न काढता आपण आपले दोष शोधले पाहिजे. मत्ती 7:1-12 मध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणाचेच दोष काढू नये. आणि आपल्याला एक सवय आहे, आपण भूतकाळामध्ये रमतो, भविष्यकाळाची चिंता करतो आणि वर्तमान काळाला विसरतो. तर प्रभूने आपल्याला वर्तमान काळ जगण्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी हा उपवास काळ दिलेला आहे. आणि ह्या उपवास काळामध्येच आपण हा महिला दिन साजरा करत आहात. तर आपल्याला प्रभू आवर्जून सांगत आहे यशाया 43:1-5 मध्ये की तुम्ही मौल्यवान आहात. मी तुम्हाला नावाने हाक मारली आहे. तुम्ही माझे आहात. किती मोठे संकट येऊ दे, तुम्हाला त्रास होणार नाही. किती मोठे गैरसमज होऊ दे, तुम्ही माझ्याकडे या, कारण मी तुम्हाला नावाने हाक मारली आहे. मी तुम्हाला नावाने ओळखत आहे. आणि आपला प्रभू आपल्याला नावाने ओळखतो, पण आपण मात्र अनुभव घेतो की बाईची वैरीण बनते, कधी सासू सुनेची वैरीण बनते, कधी सून सासूची वैरीण बनते. बहिणीमध्ये वाद होतो, भावजाई आणि नंदेमध्ये वाद होतो. आणि का असं होतं? तर सैतान कार्यरत आहे. तो एक चिमटा तुम्हाला घेतो, एक चिमटा दुसऱ्यांना काढतो आणि मग तुमची भांडणं लागल्यानंतर त्याला बरं वाटतं. तुम्हाला शांती मिळावी, तुमच्या कुटुंबात शांती यावी, तुमची कामं व्हावी, तुमचा विश्वास वाढावा, तुमची श्रद्धा बळकट व्हावी अशी त्याची मुळीच इच्छा नाही. आज त्याने पती पत्नींना टार्गेट बनवलेलं आहे, टार्गेट केलेलं आहे. पती पत्नींची मतभेद त्याने सुरू केलेले आहे. आणि लग्नाला 37 वर्ष झालेला माझा एक बंधू मला सांगतो, आता मला घटस्फोट पाहिजे. 37 वर्षानंतर बंधू रिटायर झालाय, आता तू घटस्फोट घेऊन जाणार कुठे? करणार काय? तुझी दोन्ही मुलं शिकलेली आहे, चांगली परदेशी कमवत आहे, दोघांची लग्न व्हायची आहे आणि तू घटस्फोट घेतोस कशासाठी? अँटी, तुला माहित नाही माझ्या बायकोचं तोंड म्हणजे गटार आहे, वळीचं गटार. ते एकदा उघडलं ना तर तिकडे कोणच उभं नाही राहणार. मी म्हटलं, बंधू असं बोलू नकोस. ती काय वेळी आहे का? तिने 37 वर्ष तुझ्याबरोबर संसार केला, तुझ्या मुलांचा सांभाळ केला, तुझा रेल्वेचा पगार तेव्हा केवढा पगार होतो? ते थोडक्या पगारामध्ये तिने तुझा संसार केला, फुलवला, बहरवला आणि त्या पत्नीला तू सांगतो वडीलचं गटार. ती मुद्दाम काही करत नाही, परिस्थिती तसं करायला भाग पडते. कारण माझ्या प्रिय भगिनींनो, आपल्याला कोणालाच वाटत नाही की आपण संबंध तोडायला
शकत नाही, तर तुम्ही मला एक सांगा, तिचे चांगले गुण आठवा. तिने किती वाजता उठून तुमचा डबा बनवलेला आहे, किती वाजता उठून मुलांचा अभ्यास घेतलेला आहे, किती वाजता तिने घराची सगळी कामं आटवून तुमच्या आजारपणात तुमची सेवा केलेली आहे, जरा आठवा. आणि जर केलेलं असेल तर तुम्ही माझे काम करा. आता घरी जाताना होळीवरून तिला जिलेबी घ्या आणि गजरा घेऊन जा. बरोबर आहे ना? आणि बंधू मला सांगतो की जिलेबी खायच्या लायकीची नाही, तर मी त्यांना सांगितलं तुम्ही एक माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही जिलेबी घेऊन जा, अशाने मी तुमच्याशी बोलतो. आणि गजरा दिला तर अजून खुश होईल की तिला असं वाटेल माझा नवरा जरी माझा तोंडाने हेट करत असेल पण मनात माझ्याविषयी त्याच्या प्रेम आहे. कारण या बंधूने काय केलं होतं माहिती आहे? बंधू आणि त्याची पत्नी दोघंच घरात. बंधू वरती राहायचा, वगैरे खाली राहायची. तिचा स्वयंपाक झाला की जेवली त्या तिने रूमची कडी जोरात वाजवायची. जोरात वाजवली की त्याला साईड मिळायचे की ती जेवण रूममध्ये गेली की मग तो जेवायला यायचा. आणि तो जेवायला बसला मग तिथे टेबलवर काय असेल ते तो फेकून द्यायचा. एका माझी बघितली चष्मा विसरली. त्याने काय केलं माहिती? याने चष्मा तोडला आणि डस्टबिनमध्ये टाकला. आता तिला तेव्हा काय समजत नव्हतं. 4 वाजता तिने चहा बनवला, साखर टाकण्याऐवजी मीठ टाकलं आणि चहा घेतला, एक घोट मारला आणि शिव्या घालत बाहेर पडला. शेजारची बाई सांगते अंकल काय झालं? सांगते त्या आंधळीने चहा काय केलं बोलली. ती आली बघायला. ती म्हणे की काय झालं? तर म्हणे अगं काय करणार, मला दिसत नाही, मला समजत नाही, मला चष्मा कुठे ठेवला मला आठवत नाही. तिने सगळं शोधलं, शेवटी डस्टबिनमध्ये चष्मा सापडला. आणि हे सगळे कृत्य बंधूने मला सांगितली नाही, पण बंधूने सगळं करून मोकळं झाला. आणि जेव्हा मी त्याला सांगितलंय की तुम्ही आज माझ्या सांगण्याप्रमाणे आज तिला काहीतरी घेऊन जा, बंधूने जिलेबी नेली नाही, शिरा नेला आणि गजरा नेला नाही, गुलाबाचं फुल नेलं. लांबूनच बायको होती उभी होती आणि म्हणते कशी तुम्ही कुठे गेला होता, मी केवढी घाबरली. त्याला मोठा शॉक बसला. एरवी माझं तोंड न बघणारी बाई आज माझी वाट बघते. मग त्याने सांगितलं मी वेरियंटीकडे गेलो होतो घटस्फोट मागवण्यासाठी, तिला सांगायला गेलो होतो की मला घटस्फोट घ्यायचा आहे. तर तिने सांगितलं जा तुम्ही गजरा आणि जिलेबी घेऊन जा. मी जिलेबी आणली नाही, तुझ्यासाठी शिरा आणलेला आहे. आणि त्या दिवसापासून त्या दोघांमध्ये प्रभूचं कार्य सुरू झालं. ज्यावेळेला त्यांनी त्याच्या लग्नाचे दिवस आठवले, पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू केलं, त्यावेळेला प्रभूची कृपा यायला सुरुवात झाली. कारण यशा 59 वचन 1 ते 3 मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे तुमचं गाणं मी ऐकणार नाही, एवढे माझे कान मंद नाही आणि तुम्हाला आशीर्वादित करणार नाही, एवढे माझे हात तोकडे नाही. मग तिसऱ्या की चौथ्या दिवशी बंधू आला, पत्नीला घेऊन आला. मी सांगितलं बंधू काय करायचं, घटस्फोटाचं फॉर्म भरायचं का? नाही नाही आणखी आता तुला बरं आहे. काय बरं आहे, आता मी वरती एकटा झोपत नाही, आता मी पण तिच्याच रूममध्ये खाली झोपतो आणि आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. मी म्हणजे तुम्ही चांगले राहा, प्रेमाने राहा, म्हणजे तुमच्या मुलांची एंगेजमेंट लवकर होतील. नाहीतर मग चौकशी केल्यानंतर जर सांगितलं आई वेगळी राहते, बाप वेगळा राहतो, तर मग तुम्हाला सुना मिळणार नाही. आणि आता दोन्ही मुलांची लग्न झाली, दोन्ही मुलांना एक एक बाळ आहे. माझ्या प्रिय भगिनींनो, मला सांगायला खूप आनंद होतो की आपल्या भगिनीवरती खूप अत्याचार होतात, खूप अन्याय होतात, पण परमेश्वराने आपल्याला एक वेगळी सोशिकता दिलेली आहे, जी मैया मातेची सोशिकता आहे. जे बाले तिच्या अंतःकरणामध्ये पोसकले गेले, जो तिचा तरुण मुलगा कृष्णावरती मारला गेला, हाल हाल करून मारला, ते सगळं तिला त्याच्या जन्माच्या वेळेला देवदूतांनी सांगितलेलं होतं, ते सगळं तिला अंतःकरणात ठेवलं होतं. तसंच आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूचं प्रेम आपण ठेवलं पाहिजे, विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि प्रभूचं कार्य आपल्यापर्यंत घडलं पाहिजे. कारण माझ्या प्रिय भगिनींनो, आपला प्रभू आपल्याकडे अगदी आशाभूत नजरेने पाहत आहे की ही माझी कन्या एका कुटुंबाची आई नाही, तर ती बहीण आहे, ती नणद आहे, ती भावजाई आहे, ती मावशी आहे, ती आत्या आहे. आणि अनेक पदं आपल्याला, अनेक जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात आणि कळत नकळत आपल्या सानिध्यात येणाऱ्या
अनुभवण्याची खूप गरज आहे. आपण हा महिला दिवस साजरा करत आहोत. आपल्याला एकच मी सांगू इच्छिते की आपण याकोबाच्या पहिल्या पत्रात 22 ते 26 वचन जर वाचलं तर तिथे स्पष्ट दिलेलं आहे, आपण जर स्वतःला धार्मिक समजत असू तर आपल्या मुखावरती ताबा असला पाहिजे. आपल्या मुखातून निघणारा शब्द हा पुढे जाऊन काय परिणाम करेल ह्याचं आपल्याला भान राहत नाही. आपण पटकन तोंडात येईल ते बोलतो. कधी कधी आपण हेतू पुरस्कार बोलत नाही, पण आपल्याकडून ते बोललं जातं. आणि जे बोललं जातं, एक वेळ तुमच्या थोबाडीत कोणी वाजवला ना, थोडा वेळ गाल जोरात शांत बसतात. पण एखादा शब्द जर बोलला ना तुम्हाला किंवा मला, तर आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो की ह्याने मला असं बोललं होतं. माझ्या प्रिय भगिनींनो, एक सून आपली सकाळी सासूबरोबर दिसायला जायची. दोघी एकत्र जायच्या, एकत्र यायच्या, घरातलं काम एकत्र करायच्या. नंतर सून कामाला जायची. शेजारच्या आजीला ते बघवलं नाही, म्हणून शेजारची आजी येऊन तिला सांगते, काय ग तू बरं आरामात बसलेली आहे, तुझी सून सगळं करून जाते ना, म्हणून तू आरामात बसते. ती काय बोलली नाही. पण हीच आजी परत संध्याकाळी ती सून आल्यानंतर तिला बसस्टॉपवर भेटते आणि सांगते, मी गेलेली सकाळी तुमच्या घरी, तुमची सासू सांगते मला सकाळी उठल्यावरती सगळं करावं लागतं, आता सुद्धा मला संध्याकाळी सगळं करावं लागेल, कारण माझी सून खूप खास्ट आहे. खास्ट शब्द हा त्या सुनेच्या कानातून हृदयात उतरला की मी माझ्या सासूवर आईसारखं प्रेम करते, आईसारखी मी तिच्याशी वागते आणि तिने मला खास्त का बोललं. घरी आली, अंघोळ केली, सासू तिला विचारते चहा घेणार का, मी तुझ्यासाठी थांबली आहे. तिने काही उत्तर दिलं नाही, कारण शेजारच्या काकूने तिच्या मनामध्ये काय केलं होतं, विष पेरलं होतं. आणि म्हणून ती अंघोळ केली, कपडे बदलले, वरती गेली, रूममध्ये गेली, खूप छाती दुखायला लागली, खूप छाती दुखायला लागली. आणि मग तिला नवरा आला, त्याने तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. कालेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे तपासण्यात आलं, ICU मध्ये टाकण्यात आलं. डॉक्टर म्हणाले तिला हार्ट अटॅक आलेला आहे, सिरियस आहे. मग तिला तिथून ॲम्ब्युलन्समध्ये घालून बॉम्बे हॉस्पिटलला हलवण्यात आलं. डॉक्टर म्हणतात हार्ट अटॅक आला नाही, येणार होता पण थोडक्यात ती वाचली. गार्डनमध्ये आला सांगितलं, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आला नाही सांगितलं. एन्जिओग्राफी केली, एन्जिओप्लास्ट केलं, कशाचं केलं प्रवेश सुद्धा माहिती नाही. भगिनी सिरियस होत गेली. मुलाला पण खूप वाईट वाटलं. मुलाने आईला एक शब्दाने सुद्धा सांगितलं नाही. शेवटी ती सिरियस झाली ना. आजूबाजूचे लोक विचारायला लागले, तिला काहीच माहिती नाही. तिने मग मुलाला विचारलं, तो म्हणाला आई तू माझा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. तिच्या लक्षात नाही काहीच. त्याच्यानंतर डॉक्टर म्हणाले की आता तिचं फुफ्फुस सुद्धा चांगलं काम करत नाही, पाणी भरलेलं आहे, निमोनिया झालेला आहे. त्याच्यानंतर तिचं लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल, किडन्या तिच्या काम करत नाही, क्रिटिकल आहे कंडिशन. आणि मग तिला माहेरी आणण्यात आलं. माहेरी जेव्हा आणलं तिला, तेव्हा सासू तिला भेटायला गेली, तर ती सासूबरोबर बोलली नाही, कारण तिच्या मनामध्ये खास्त शब्द बसून राहिला होता की ज्याने तिची संपूर्ण बॉडी डॅमेज केली. आणि मग थोडा वेळ सासू बसली, निघून गेली. तिसऱ्या दिवशी सासू पुन्हा गेली. त्याच वेळेला मी पण तिथे प्रार्थनेसाठी गेले होते. माझ्याबरोबर एक धर्मगुरू पण होते. आणि आम्ही प्रार्थना चालू करायच्या आधीच ती सासू येऊन उभी राहिली. तेवढ्यात जी आपली शेजारची काकू होती, तिने खास्त सांगितलं होतं, ती पण तिथे हजर झाली. हे देवाचं कार्य आहे. आणि मग मी तिला विचारलं, सासू तुला हाक मारते, तू का बोलत नाहीस? तर ती मला म्हणाली
काकू सांगते, तू पण नाही सुकलं ना ती पण नाही सुकलं, सुकलं मला मेले डोळे फुटले, ते मला बघवलं नाही तर मी तुझ्या दोघांमध्ये आग लावली ना, तू कोणी मला बंधाला बसली झालं. तिथेच सासू सुनांचं मिलन झालं, एकमेकांना क्षमा केली आणि माझ्या प्रिय भगिनीनं आज सासू मरण पावली आहे, पण सून 2 मुलांची आई आहे आणि आनंदामध्ये आहे. कुठे गेलं लिव्हर ट्रान्सप्लांट, कुठे गेलं किडनॅप, हे सगळं खास शब्दाने सगळं बांधून ठेवलं होतं, ते प्रभूने मुक्त केलं. आणि म्हणून आपल्याला कोणी काही सांगू दे, आपल्याला फक्त ऐकायचं आहे देवाचं. आपल्याला देवाचं ऐकायचं आहे आणि देवाच्या वचनावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. कारण आपण महिला आहोत. आपण कधीच महिलेला दुसरा शब्द आहे अबला, आपण कधीच अबला नाही ते लक्षात ठेवा. कारण आपण शून्यातून संसार निर्माण करतो, शून्यातून आपण सगळं उभं करतो. सून असू दे, सासू असू दे, लेक असू दे, आपल्या सर्वांना परमेश्वराचे विशेष दान आहे आणि ते सुद्धा सहनशीलतेचं दान आहे. पण आजच्या युगामध्ये आपण पाहतो सहनशीलता थोडी कमी झालेली आहे. आणि म्हणून आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया की प्रभूने आपल्याला सहनशील बनवावं. मरिया मातेचं उदाहरण आपल्या समोर आहे. ती नम्र, सेवाभावी जीवन जगली, सहनशील ती राहिली. तिने एवढं सगळं सहन केलं आणि देवपुत्राची माता म्हणून तिला करण्यात आलं. ती आपली पण माता आहे, ती आपला पण गारणा प्रभूकडे नेते, ती आपली मध्यस्थी आहे आणि तिचा सन्मान आपल्या कुटुंबामध्ये झाला पाहिजे. आपल्या लहान बालकांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत मातेचं महात्म्य महिमा करता आला पाहिजे. शेवटची साक्ष मी तुम्हाला देते की आई आणि मुलगी ही 2 जण शॉपिंगला गेली होती. तिच्या माहेरी लग्न होतं आणि शॉपिंगला गेलेले असताना त्यांनी शॉपिंग केली, बँकेत गेले, दागिने काढले, पैसे काढले आणि सगळं घेऊन रिक्षात बसले. मुलगी आईला सांगते, 9 वर्षाची मुलगी, रिक्षाचे पैसे आधीच काढून ठेव पर्समधून आणि आपण उतरलो की लगेच पैसे देऊ आणि जाऊ. आईने मुलीच्या सांगण्याप्रमाणे पैसे काढले, रुमालात ठेवले, पर्स बाजूला ठेवली. रिक्षा घराजवळ आला, रिक्षातून उतरले, सगळं सामान उतरवलं, पण दागिन्याची आणि पैशाची पर्स रिक्षातच राहिली. रिक्षा निघून गेला. रिक्षा निघून गेल्यानंतर आईने मुलीला काय केलं असेल, एक मोबाईल वाजवली आणि सांगितलं की तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे. तू जर मला सांगितलं नसतं की पैसे काढ, आता घर आणि त्याला दे, जर पर्समध्ये पैसे असते तर पर्समधून काढताना पैसे देताना पर्समध्ये हातातच राहिली असते, पर्स रिक्षामध्ये विसरलो नसतो. आणि रिक्षा निघून गेल्यानंतर आता काय करायचं? मुलीने काय केलं, लगेच तिथेच रस्त्यातच गुडघे टेकले आणि रोजरी सुरू केली. ज्या स्पीडने रिक्षा गेल्यानं, कारण रिक्षावाल्याने माय लेकीचं संभाषण ऐकलं होतं की पर्समध्ये पैसे आहेत, दागिने आहेत, सगळं आहे. आणि त्याने जेव्हा पाहिलं की पर्स रिक्षामध्ये विसरली आहे, त्याला वाटलं मला लॉटरी लागली आणि भरधाव रिक्षा घेऊन तो गेला. पण मुलीची इथे रोजरी सुरू झाली आणि ज्या स्पीडने तो रिक्षा गेला होता त्याच स्पीडने तो रिक्षा परत आला आणि त्याने रिक्षामधून ती पर्स काढून त्या बाईच्या हातात दिली आणि तिला सांगितलं, मी परत येणार नव्हतो, कारण तुमचं सगळं संभाषण ऐकलं होतं
त्याचे किती दागिने आहेत, किती पैसे आहेत ते सगळं मी ऐकलं होतं आणि मी एकदम खुशीत होतो की अरे वा मस्त, चला मला एवढी मोठी लॉटरी लागली. पण अर्ध्या रस्त्यावर गेल्यानंतर माझी रिक्षा एका सफेद साडीवाली बाईने अडवली आणि ती स्वतः रिक्षात बसली आणि रिक्षा मागे फिरवली. रिक्षा इथपर्यंत घेऊन आली आणि आता ती बाई रिक्षा दिसत नाही. आलं तुमच्या लक्षात? आलं की रोजरी सुरू केली आणि मातेने लगेच ऍक्शन घेतली. माता लगेच रस्त्यावर उभी राहिली आणि लगेच तिने तो रिक्षा मागे फिरवला आणि ते दागिने परत सही सलामत मिळाले. बघा माझ्या प्रिय भगिनींनो, माता आपल्या बरोबर आहे. तिच्या पुत्रासह जशी ती कानागावी, योहान 2 मध्ये आपण पाहतो, कानागावी जशी ती अचल होती तशी ती आज आपल्या प्रत्येकाच्या बरोबर आहे. आणि म्हणून यशाया 41:10 मध्ये आपल्याला सांगण्यात आलंय की तुम्ही भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रभूने तुमचं, माझं, आपल्या प्रत्येकाचं नाव त्याच्या तळ हातावर ठेवलेलं आहे. म्हणून किती संकट येऊ दे, किती मान अपमानाच्या गोष्टी घडू दे, किती निंदा नालस्ती होऊ दे, किती नावं तुम्हाला ठेवू दे, भिवू नका. फक्त आणि फक्त प्रभूकडे या. माणसांकडे जाऊ नका. माणसांकडे का जायचं नाही? माणूस माणसाच्या बुद्धीवर न्यायचा. स्तोत्र 18:8 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की माणसाला शरण जाऊ नका तर तुम्ही माझ्याकडे. स्तोत्र 84:8 आणि 9 मध्ये सांगितलेलं आहे, मी तुम्हाला डोळे दिले आहेत, मी तुमचे दुःख पाहणार नाही. मी तुम्हाला कान दिले आहे, मी तुमच्या गाण्याला ऐकणार नाही. जर प्रभू आपलं गाणं ऐकत आहे, आपलं दुःख पाहत आहे, मग आपल्याला माणसांकडे जाऊन परिस्थिती बिघडवण्याची काय गरज? आणि म्हणून या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रभूकडे एकच प्रार्थना करूया की प्रभू आम्हा सर्वांना विश्वासात वाढव, श्रद्धेत बळकट कर आणि ही जी पृथ्वीवरती तू आम्हाला पाठवलं आहे, काहीतरी आयोजित नियोजन करून पाठवलेलं आहे की नुसतं आलो, संसार केला, मरण पावलो नाही, तर प्रभूचं काहीतरी कार्य, प्रभूची काहीतरी सुवार्ता आपल्या कृतीतून, आपल्या आचारातून, विचारातून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा तू वापर कर. ही प्रार्थना आपण प्रभू येशूच्या नावाने करूया. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपण देवाचं राज्य आणण्यासाठी आपल्या मुखावरती ताबा मिळावा. स्तोत्र 41:3 आणि आपल्या जिभेवर पहारा असावा. म्हणून प्रभूने आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करावं. आपल्या कुटुंबामध्ये प्रेमाचं, क्षमेचं, शांतीचं, समेटाचं राज्य यावं आणि ह्या उपवास काळामध्ये आपल्या प्रत्येकामध्ये परिवर्तन मिळावं. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा.